आपल्या दारी हा उपक्रम आपण राबवतोय. तालुक्यामध्ये त्याला चांगला प्रतिसाद आहे. आता आदरकी बुद्रुक चांगली बॅटिंग आहे सचिन आपली. सगळ्यांनी सागरची बॅटिंग चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे. खरं त्यांचं मनापासून स्वागत करतो. काय कोण बाळ रडलं तरच ती आई पासती बाळा असं आहे. ती रडलंच नाही तर आपल्याला शासनाला काय कळणार. ज्या मागण्या मांडल्या, ज्या योजना आपण ज्या तक्रारी मांडल्या त्या योग्य होत्या आणि खरंच प्रशासनाला पण सांगतो की त्यात अधिक न वेळ घालवता ज्या न्यायालयीन प्रक्रिया त्याला वेळ लागणार त्याला प्रशासन पण काय करू शकत नाही. जो न्यायालयात जो तक्रार आहे त्याला आपण काय करू शकत नाही. जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार पाठीमागचा आहे ह्या वर्षातला. आता ह्याच्या अगोदरचा 30 वर्षातला भ्रष्टाचार आपण काढत बसलो तर आपलं पुढचं विकास काम राहणार. त्याच्यावरती अधिक लक्ष न देता त्याच्यामध्ये आपल्याला आपली कामं कशी नकाशाप्रमाणे करून घेता येतील. जे आपल्या जलजीवनचे जो विभाग आहे त्याच्या डिझाईन प्रमाणे त्याच्या नकाशाप्रमाणे मी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना करतो. ते सगळे डिझाईन तुम्ही आमच्या गावकऱ्यांना दाखवून घ्या. त्या डिझाईन प्रमाणे आपल्या लाईन पडल्यात त्या सगळ्या बघून घ्या. त्याचा सर्वे करा. त्याची त्या केजीची पाईप खाली टाकली का, किती फुटावर काढली त्याची पण आपण माहिती घ्या. जर ते काम योग्य नसेल तर तुमचं काहीच अडचण नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारावरती जो कायदेशीर कारवाई काय करता येईल ती करा. कारण त्याची दयामाया करू नका. तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरची दयामाया केली तर तुम्ही अडचणीत येणार. हा पहिला ब्लॅकलिस्टेड झाले पाहिजे. जो कॉन्ट्रॅक्टर कुणीही असो, माझ्या घरातला असला तरी त्याला ब्लॅकलिस्टला टाका. कुणीही संबंधित माझ्या पार्टीचा, दुसऱ्या पार्टीचा, माझ्या पार्टीचा कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही गैर करू नका. मी हे ओपन पत्रकारांसमोर सांगतो. ज्याचं काम चांगलं असेल त्याला शाबासकी द्या. जो काम चांगलं करणार नाही, जो चुकीचं काम करेल, डिझाईन प्रमाणे काम करणार नाही, त्याला त्या तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचं काम तुम्ही करा. आणि तुम्ही जर टाकलं नाही तर तुमच्यावरती कारवाई करायला ही माझी माणसं जनता मागे पुढे बघणार नाही. ह्याची सूचना आपण सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या. आपण काम करायला निघालो, आपण विकास काम करायला निघालो. तुमच्या अडचणी मी दारात येऊन सोडवायला आलो. आतापर्यंत इतिहासामध्ये कोण आलं होतं का? आलं होतं का? हे असं आलं पाहिजे का हे बंद झालं पाहिजे? यालाच नाही लागलं पाहिजे. त्याला आता तुमच्यासारखे लय थोडी माणसं जगात शिल्लक आहेत. किती तक्रार करतात. आपण प्रत्येक घरात भांड्याला भांडं लागतं साहेब. आपण घरात एकत्र राहत असलो, 2 एकत्र कुटुंब राहत असलं तर रोजच्या रोज कटकट चालू असते. पण ती कटकट संपवायची असते, कटकट वाढवायची नसते. गाव पातळीवरती कटकट संपली तर आम्हाला आनंद आहे. कोण कशाला एकत्र काय समजून येते. तुम्ही जर आपापसामध्ये बसून जर राजकारण आपापसामध्ये बसून जर तक्रारी सोडवल्या तर शासनाला कशाला त्रास होईल, कशाला शासन कागद रंगवत बसेल. आपणही त्याला तेवढे जबाबदार आहोत. आपण नागरिक म्हणून आपणही तेवढे जबाबदार असतो. तर त्यात आपण आता कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेऊ. जे असणाऱ्या विकास कामामध्ये जिथं जिथं अडचण येते तिथं आपणही थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे. पानंद रस्त्याचा त्या विषय आहे तो, ते रस्ते सुद्धा आपापसातल्या तक्रारी जर आपण जागा बसून मिटवल्या तर पानंद रस्त्यावरती आपल्याला पैसे टाकता येतील, फंड टाकता येतील. आणि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, कारण शेतकरी पिकामध्ये चांगलं पीक घेतो, उत्पन्न घेतो, पण त्याला माल बाहेर काढता येत नाही. मी तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर विधानसभेमध्ये मी माझा पहिला प्रश्न पानंद रस्त्याचा मांडला आणि खरं सांगतो त्याला यश आलं. कारण त्याच्यावरती निर्णय घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावरती पानंद रस्ते योजनाच तयार केलेली आहे. आणि त्या योजनेअंतर्गत आता त्याच्यावरती महसूल विभागाने सुद्धा चांगलं काम करून पानंद रस्ते जिथं मागत त्याला रस्ता द्या, जिथं अडचणी तिथं तक्रार तहसीलदार साहेबांना तेवढे अधिकार दिलेले आहेत की ते तिथं जाऊन पंचनामे करून रस्ता खुला करून देण्याचं काम आता शासनाने हाती घेतलेलं आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या तालुक्यामध्ये 36 किलोमीटरचे पानंद रस्ते आता मंजूर करून आणलेले. त्यातले काही रस्ते आपले इथे बसले असते. प्रत्येक गावामध्ये मी रस्ता टाकण्याचं काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आदरकी बुद्रुक असेल, आदरकी खुर्द असेल, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपलं आपले बसलेलं नाही, तर पुढच्या वेळेस नक्की बसतील. म्हणजे आपण पानंद रस्ते प्रामुख्याने घेतोय. रस्ते कुठं खराब आहेत ते सुद्धा चांगले करून घेतोय. ज्या रस्त्याच्या तुमच्या आदरकीची मागणी असेल, आदरकी खुर्द, आदरकी बुद्रुक, अवजापूर आणि कापशी, या 4ही गावातल्या ज्या मागण्या तुम्ही माझ्याकडे विकासासंदर्भात केलेल्या आहेत त्यालाही मी शब्द देतो. ते एका वेळेस पूर्ण नक्की होणार नाही, पण निश्चितपणानं जसे आपल्याकडे निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपण कामं टाकून घेऊ. फार वेळ लागणार नाही. आता कमी वेळामध्ये जर मी एवढे 2-2, 3-3 रस्ते मी तुमचे बसवले असते तर इथून पुढच्या काळात सुद्धा ते रस्ते ह्या 5 वर्षाच्या आतमध्ये आपले सगळे रस्ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी प्रतिनिधी म्हणून घेतो. कारण आम्ही खोटं कधी बोलत नाही.
खोटा नारळ कधी फोडत नाही, खोटं आश्वासन मी कधी देणार नाही. जे माझ्याकडून होईल तेच मी सांगेल, माझ्याकडून होईल. जे होणार काम नाही ते मी सांगणार माझ्याकडून होणार. त्या पद्धतीने आपली कामकाजाची पद्धत चालू आहे. जिल्हा शाळेच्या बाबतीत सुद्धा तक्रारी मी बऱ्यापैकी कमी केल्या. जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या चांगल्या झाल्या पाहिजे याच्यावरती प्रामुख्याने माझं लक्ष आहे. या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझं पहिलं कर्तव्य की तुम्हाला शाळा चांगली असली पाहिजे, आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे. कृषी विभागाचे ज्या काय अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी मला ज्या ज्या योजना देता येतील त्या योजना मी देण्याचा प्रयत्न करणार. पंचायत समितीकडून ज्या योजना आपल्यासाठी खुरपा असेल, इळा असेल, त्याला औषध मारायचा पंप असेल, जे काय माझ्याकडून तुम्हाला देता येईल ते विना तक्रार कसं मिळालं पाहिजे. कुणाची चिठ्ठीची गरज नाही, कुठं वाकायची गरज नाही. ज्या अधिकाऱ्यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जे काय मागणी करायची तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला मिळालं की ते तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते मिळू शकेल. तुम्हाला जे जो काय तुम्हाला सरकारकडून ज्या स्कीम योजना चालू आहेत त्या निश्चितपणे तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम. आपण आता जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या करून घेतल्या, चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, चांगली मुलं गोरगरिबांची शिकली पाहिजे, शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे, त्याची फी गेली नाही पाहिजे. मोफत शिक्षण चांगलं जिल्हा परिषदेत चांगलं झालं पाहिजे, तिथे शिक्षकही चांगले. उलट माझी सगळ्यांना विनंती आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलं आपली शाळेला घाला. खाजगी शाळेमध्ये मुलं शाळेला घालू नका. 30-40,000 रुपये फी आहे आणि तिथं काय लायकीचे शिक्षक आहेत ते आपल्याला माहिती आहेत खाजगी शाळेचे. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे आपण शासनाच्या ज्या प्रत्येक गोष्ट शासनाची त्या मुलाला विद्यार्थ्याला मोफत आहे. दवाखान्याचा खर्च सुद्धा 3 लाख रुपयापर्यंत शासन आपल्या विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल. काय आजार झाला, काय अडचण आली तर जिल्हा परिषदेच्या शाळेकडून आपण जर त्याला ऍडमिट केलं तर सरकार त्याच्यावरती खर्च करतं. सरकार आपल्या शाळेच्या दप्तर पासून वही, पुस्तक, ड्रेस पासून सरकार आपल्याला त्या विद्यार्थ्यांना मोफत देत असतं. अशा पद्धतीच्या शाळा, शिक्षक पण चांगले आहेत, त्यांना सगळ्या भाषेचं ज्ञान आहे. फक्त आता आपण आपली मुलं फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालावी. त्या शाळेमध्ये घातली तर माझ्या शेतकऱ्याची मुलं, गोरगरिबांची मुलं चांगली अधिकारी होती. त्याचबरोबर आपण आरोग्य व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने सुधारून घेतो. आरोग्य व्यवस्था PSC मध्ये आपले डॉक्टर्स आहेत. जे डॉक्टर्स आपल्याला योग्य वेळी उपलब्ध आहेत, जिथं रहिवासी डॉक्टर आहेत आणि येत नसेल तर मला कंप्लेंट करा. मी त्याची राहण्याची पण व्यवस्था इथं राहायला तुम्हाला सांगतो. जसं गाव मोठं असतं त्या पद्धतीने निवासी डॉक्टर असेल तर निवासी डॉक्टर सुद्धा आपल्याला ठीक आहे. तर म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टीचा मी विचार करतो. तिथं आता आपण जिल्हा उपरुग्णालय मध्ये आहे. पूर्वी काय तिथं अवस्था होती, काय किती लक्ष तिथं दुर्लक्षित होतं ते आपल्याला माहिती आहे. तर तिथं सुद्धा मी चांगल्या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. तिथं चांगले डॉक्टर्स आहेत, MD आहे, MS आहे, डोळ्याचे डॉक्टर आहेत, हाडाचे डॉक्टर आहेत, गायनिकॉलॉजिस्ट म्हणजे महिलांसाठी माझ्या तिथं ते पण डॉक्टर आहेत. म्हणजे डिलिव्हरी तिथं मोफत होते आणि ऑपरेशनही मोफत होतं. ह्याही गोष्टी आता तिथं चांगल्या पद्धतीने चालू आहेत. डायलिसिस मशीन मी तिथं 10 नवीन आता आणून बसवले की जे पूर्वी एखाद्याला किडनीचा आजार झाला, डायलिसिसवर जर गोरगरीबाला जायची वेळ आली तर त्याच्याकडे 7,000 रुपये खासगी दवाखान्यामध्ये लागत. तर ती आता फी आपल्याला कुठेही द्यावी लागत नाही. त्याला 2-3 वेळा जर डायलिसिस करावं लागत होतं तर त्या गरीबाचा अर्थ त्यात होतो. म्हणून आपण 10 मशीन तिथं आता उपलब्ध करून दिलेले आहे. तर तिथं आता मोफत डायलिसिस आपल्याला होतं. हे का तुम्हाला खाली तळागाळापर्यंत सांगतो की बऱ्याच जणांना ते माहीत नाही. काय माहीत नसेल तर आपल्याला माहिती असावं आणि तिथं तुम्ही जर गेला तर तुम्हाला निश्चितपणाने तिथं आपल्याला उपचार होऊ शकतो. आता आपण कृषी विभागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो. कृषी विभागामध्ये प्रत्येक योजना आपल्याला कृषी विभागाच्या आपल्या दारापर्यंत आपण देण्याचं काम करतोय. आपल्याला मी मग शेतकऱ्यांना आपण ट्रॅक्टर 609 ट्रॅक्टर आता आपण मंजूर करून घेतलेले आहेत. त्या तालुक्यामध्ये 3,200 ट्रॅक्टर आपण मंजुरी दिलेले आहेत आणि 111 ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवलेले आहेत. राहिलेले ट्रॅक्टर आपण निश्चितपणाने पोहोचवणार आहे. जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये फायदा झाला. म्हणजे अशा पद्धतीनं कृषी विभागाच्या इतर योजनांमधून आपण शेतकऱ्यांना 4,80,00,000 म्हणजे 5 कोटी रुपये आपण इतर योजनांमधून शेतकऱ्यांचा लाभ झालेला आहे. म्हणजे तालुक्यामध्ये जे जे आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल, ज्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील त्या गोष्टी मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. एक तुमचा सेवक म्हणून, तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझं काम आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या गरिबांच्या ज्या काय अडचणी असतील, शेतीसाठी लागणारे जे काय अडचणी असतील त्या मी निश्चितपणाने आपल्यापर्यंत प्रत्येक योजना. तिथं कृषी सहाय्यक आहेत का, आता आलेत का आपले, भेटतात का हे तुम्हाला, बांधा येऊन सांगतात का सगळ्यांना ज्या ज्या योजना आहेत आता जिथं पोहोचत नसतील तिथं पोहोचवून द्या.
हा. तर त्या योजना आपण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. EI सारखी आता योजना नवीन सरकार आपल्याला सगळ्याला माहिती देतो की EI मुळे आपल्या शेतकऱ्यांचा निश्चितपणाने फायदा होणार आहे. तर EI मध्ये सरकार सुद्धा आपल्याला मदत करते. EI म्हणजे कृत्रिम बुद्धी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण ते ऍप घेतलं आणि आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये जर ऍप घेतलं तर त्या ऍपद्वारे आपल्याला प्रत्येक 7 दिवसाचा अपडेट अगोदर मिळतो. वातावरणातले बदल 7 दिवसाचे आपल्याला कळतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणतं औषध कधी मारायचे, पाणी कधी सोडायचे, पाऊस येणार असेल तर आपण पाणी सोडून बसलो तर त्या पिकाला डबल पाणी होतं आणि त्या पिकाचं नुकसान होतं. त्यामुळे ते जर आपण ऍप घेतलं तर निश्चितपणानं माझ्या शेतकऱ्याचा फायदा होणार, खर्च वाचणार आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. कारण आता जमिनी आपल्या कमी राहिलेल्या आहेत. कुणाची 10 एकर आहे, कुणाची 15 एकर आहे, 50 एकरचा शेतकऱ्याचा 5 एकर आहे, 10 एकरचा शेतकऱ्याचा एकर आहे आणि एका एकरामध्ये त्या शेतकऱ्याचं कुटुंब चांगलं आर्थिकदृष्ट्या सबल झालं पाहिजे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो तर ते EIच्या माध्यमातून घेऊ शकतो. आपण जर आपल्याला जर आपण आपल्यावरून विचार करा, मला आपल्या पोटाची भूक 1 भाकरीची आहे आणि आपण जर 5 भाकरी जर खाल्ल्या तर आपल्याला 10 वेळा हेलपाटे मारावं लागतात. आपल्याला पोट आपलं ते घेत नाही, जेवढं पाहिजे तेवढंच घेतात. जसं शेती आहे, शेतीला जेवढा डोस पाहिजे, जेवढं NPK पाहिजे तेवढंच ती शेती घेत असते. आपण आपलं शेजाऱ्यानं 60 टन उत्पन्न काढलंय, आपल्याला 40 टन, आपण म्हणतो ह्याचं 60 टन निघालंय ना, 1 पोतं DAPचं टाकलं तर आपण 2 पोती DAPचं टाकतो. खऱ्या अर्थानं ती जमीन DAP घेत नाही, जेवढं पाहिजे तेवढं किती बाकीचं ते खाली सोडून देते. म्हणून आपण आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. सरकार तुमच्या दारात येते, सरकार तुम्हाला योजनांची माहिती देते, त्या योजनांची माहिती घ्या. EI वर जावा. 40 टनाचं उत्पन्न आपण 100 टनावरती देऊ शकतो. आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर आपली आर्थिक परिस्थिती चांगली सुधारते. कारण आपल्याला निराधारचं पाणी येते, डोंगरतोडचं पाणी येते व पाणी आलं तर आपल्याला सुद्धा सुधारणा होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण नियोजन करावं. शेतकऱ्यांना जेवढ्या योजना देता येईल तेवढ्या मी देण्याचा प्रयत्न करतो. तुमचा एक शिपाई म्हणून काम करतो आणि असाच तुमचा जसा मला आशीर्वाद राहिला असाच आशीर्वाद आपला कायम माझ्या पाठीशी राहावा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.